नमस्कार. प्रश्न महाराष्ट्राचे या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आजचं चर्चेचं व्यासपीठ तुम्हा प्रेक्षकांसाठीच आहे. तुमच्या आयुष्यातले प्रश्न नेत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीच आहे. गेले काही दिवस सातत्याने एक ओरड ऐकू येते की राजकीय कोलाहलामध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नांना नीट न्यायच मिळत नाहीये. सामान्यांच्या प्रश्नांची चर्चाच होत नाहीये. महाराष्ट्रातल्या आरोप प्रत्यारोपांच्या राजकीय चिखलात रोजच्या आयुष्यातल्या समस्या कुणी सोडवतच नाहीये. पण आज तुम्ही प्रेक्षक आणि आम्ही एबीपी माझा मिळून या सर्व प्रश्नांसंदर्भात नेत्यांना थेट प्रश्न विचारणार आहोत. सध्या पेट्रोल डिझेल आवाक्याबाहेर महागलंय. बाजारात साधी भाजी आणायला गेलं की 100-500 रुपये कसे खर्च होतात आपल्यालाच कळत नाही. शेतकऱ्यांसमोरच्या अडचणी संपत नाहीयेत. विजेची बिलं भरताना नाकी नऊ आल्यात. विद्यार्थी आणि पालकांना मुलांच्या शैक्षणिक प्रगतीची चिंता आहे आणि समस्यांची लिस्ट कदाचित न थांबणारी न संपणारी आहे. त्यामुळे तुम्हा सर्व प्रेक्षकांच्या घराघरातील आणि मनामनातील या सर्व प्रश्नांची चर्चा आज या व्यासपीठावरती होईल. दिवसभर महाराष्ट्रातले विविध मंत्री या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. त्यांच्यासमोर आम्ही महाराष्ट्राचे जेन्युइन प्रश्न मांडू. महाविकास आघाडी सरकारनं या टप्प्यावर आपला अर्धा कार्यकाळ पूर्ण केलाय आणि 2.5 वर्षांची टर्म त्यांची अजूनही शिल्लक आहे. आजवरचा त्यांच्या कामाचा लेखाजोखा आणि आगामी वाटचाल याची आपण दिवसभर आज चर्चा करूया. नमस्कार, मी ज्ञानदा कदम. कोरोनाचं संकट दूर झाल्यामुळे यावर्षीपासून शाळा पुन्हा एकदा ऑफलाईन पद्धतीनं सुरू होत आहेत. त्यासाठी आता शिक्षण विभाग कितपत तयार आहे? फी सवलतीच्या नियमांची अंमलबजावणी होत नाही असा आरोप वेळोवेळी पालकांकडून केला जातोय. पण पालकांचा हा आवाज नेत्यांच्या कानापर्यंत पोहोचताना दिसत नाहीये. उलट काही शाळांमध्ये पालकांवरती हात उगारला जातोय. शिक्षण क्षेत्रातल्या सर्वसामान्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्यासोबत आहेत शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू. बच्चू कडूजी नमस्कार, आपलं मनापासून स्वागत प्रश्न महाराष्ट्राचे या विशेष कार्यक्रमात. नमस्कार. बच्चू कडूजी, 2 वर्षांच्या खंडानंतर शाळा आता पुन्हा ऑफलाईन पद्धतीनं सुरू होणार आहेत. कोणती आव्हानं समोर दिसत आहेत आणि शिक्षण विभागानं कसं नियोजन केलंय? खरं तर तुमचं खास करून आभार मानतो की तुम्ही आता भोंग्या आणि 40 सोडून या मुद्द्यावर पुन्हा आपण ही लाईव्ह घेतला, त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. नाहीतर आम्ही 8 दिवस सारखं भोंगा आणि 40 एवढंच ऐकत होतोय. आता खऱ्या अर्थानं सामान्याचे प्रश्न आणि त्यामध्ये शिक्षण हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. शिक्षण नाही तर उद्याचा दिवस नाही, हे तितकंच सत्य आहे. आणि म्हणून आता आपण पाहतो का गेल्या मागच्या 2 वर्षामध्ये कोरोनाच्या काळामध्ये आपण बऱ्याच शिक्षणामध्ये अधोगती आली, काही मागं गेलो. आणि असं असतानासुद्धा आपण महाराष्ट्र अव्वल आहे. केंद्रीय शिक्षण खात्यानं विभागानं जे सर्वेक्षण केलं 2021मध्ये, त्यामध्ये प्रत्येक विषयामध्ये देशाच्या पर्सेंटेजमध्ये आपलं महाराष्ट्राचं पर्सेंटेज गुणवत्तेचं अधिक जास्त प्रमाणात आहे, त्याच्यापेक्षा जास्त आहे. आता हे जरी असलं तरी मागच्या 2 वर्षात जे काही शिक्षण झालं नाही त्या विद्यार्थ्यांचं काय, याच्यासाठी आपण एक सेतू अभ्यासिका म्हणून आपण सुरू करतो आहे. ते 30 दिवसाचा अभ्यासक्रम राहील. त्यामध्ये मागच्या वर्षाचे काही विषय कसे कव्हर करता येईल, मागच्या वर्गातले विषय कसे कव्हर करता येईल, त्या माध्यमातून या पुढील वर्षामध्ये त्याला आपण अंतर्भूत करणार आहोत. खरं तर शाळा आता अधिक कशा पद्धतीनं, म्हणजे जो आपण स्पीड एकदम मंदावला होता तो अधिकच्या स्पीडमध्ये चांगल्या पद्धतीनं गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून त्या आपल्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण कसं भेटन यावर सुद्धा पूर्ण तयारी शिक्षण विभागाची झालेली आहे. निश्चितच मला पूर्ण शिक्षकांकडून, समाजाकडून, कारण ताई तुम्ही लक्षात घ्या का हा जो विषय आहे हा विषय फक्त एका घटकापुरता मर्यादित नाही. एका शिक्षण मंत्र्यानं विचार केला आणि मग शाळा दुरुस्त झाल्या असं नाही होऊ शकत. खालच्यापासून तुम्हाला शाळेतल्या त्या गावातल्या पालकापासून तर गावकऱ्यापासून तर तिकडे शिक्षक आणि विद्यार्थी आणि नेता मंडळी आणि आपण सर्व या सगळ्या मिळून जेपर्यंत हातभार लागत नाही, त्याची चळवळ होत नाही, तेपर्यंत शाळेवर फार काही जास्त परिणाम होईल असं काही चित्र दिसत नाही. त्याच्यामुळे आम्ही नेहमी सांगत असतो का एका इकडे मंदिर, मस्जिद, पुतळे किंवा सप्ताह याच्यामध्ये जेवढं आम्ही गावकरी सहभाग घेतो त्याच थोड्या प्रमाणात तरी आमचं शाळेकडे मी नेहमी प्रश्न विचारत असतो कार्यकर्त्यांना का बाबा तुम्ही मंदिरात गेले, मस्जिदीमध्ये गेले, नेत्याच्या घरी गेले,
पण तुम्ही शाळेत गेले होते का? ज्या शाळेत तुम्ही शिकले होते तिथं आपण पाऊल तरी टाकलं का? त्या शाळेमध्ये अधिक काही करता येईल का गावकरी म्हणून? असं काही चित्रच दिसत नाही. आणि म्हणून यासाठी आपण जरी हे असलं तरी शासनाची भूमिका ठाम आहे, आमची भूमिका ठाम आहे. जी. आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं मागचे गेलेले 2 वर्ष आणि समोरचे येणारं आव्हान हे अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण समोर जाऊ. जी, आपल्या विधानामुळे खरं तर खूप मोठा दिलासा महाराष्ट्रातल्या समस्त पालकवर्गाला मिळेल. इथे एक महत्त्वाचा प्रश्न शाळा सुरू होताना असा येतो की या शाळेत जाणारा म्हणजे बालवर्गापासून ते साधारणतः 9वी-10वीची मुलं यांचा विचार केला तर बराचसा गट विद्यार्थ्यांचा हा बिना वॅक्सिनेशनचा आहे. या गटाचं वॅक्सिनेशन झालेलं नाही या वयोगटाचं. यांच्या वॅक्सिनेशन संदर्भात शाळा सुरू होताना आपण काही धोरण राबवणार आहोत का? या मुलांचं वॅक्सिनेशन सुरू करणार आहोत का? नाही, ते तर आरोग्य विभाग करणारच आहे. आमचा पण तशा पद्धतीचा सगळा जेव्हा शाळा आपण सुरू आता जुलै महिन्यात सुरू होईल तर त्याच्या अगोदर 15-10 दिवस अगोदर, कारण फार कमी आता 30-40% राहिलेलं आहे, ते आपण सगळं कव्हर करू. जी, ठीक आहे. बच्चू कडूजी, कोरोना आला आणि कोविडच्या कारणांमुळे, लॉकडाऊनच्या कारणांमुळे 2 वर्षांपासून अधिक काळ शाळा जवळपास बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा एक मोठा एज्युकेशनल लॉस झालाय आणि त्याचबरोबर याला अलाईन एक समस्या निर्माण झालेली आहे की एक विद्यार्थ्यांचा मोठा वर्ग ग्रामीण भागातला शिक्षणाच्या परिघापासून दूर फेकला गेलाय. त्यामुळे बालविवाह असेल, बालमजुरी असेल यांचं देखील प्रमाण वाढलंय. त्यामुळे 2 प्रश्न जोडून विचारतो. एक तर 2 वर्षांचा हा एज्युकेशनल लॉस कसा भरून काढणार आहात आणि शिक्षणाच्या परिघाबाहेर विद्यार्थ्यांचा ग्रामीण भागातला जो वर्ग फेकला गेलाय त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही वेगळे प्रयत्न करण्यात येत आहेत का शिक्षण खात्याकडून? नाही, आपण तेच तुम्हाला सांगितलं का यामध्ये आपण जे काही शिक्षण विभागानं विविध माध्यम सेतू अभ्यासक्रमामध्ये आपण 30 दिवस त्याला 30 दिवसाचा एक अभ्यासक्रम आपण बनवला का मागच्या वर्षी जे शाळेत न जाऊ शकल्यामुळे जे काही अभ्यासक्रम सुटलेला आहे तो 30 दिवसामध्ये आपण कसं कव्हर करता येईल तो एक आपण प्रयत्न करतो आहे का. त्याच्यातले जे महत्त्वाचे भाग आहे जे पुढच्या शिक्षणासाठी फार गरज आहे त्याची आपण निवडक एक सेतू अभ्यासक्रमिका आपण बनवलेली आहे. त्यामध्ये ते आपण कव्हर करू मागचे सुटलेला विषय आणि समोरसाठी तर आपण रेग्युलर आपण चालूच ठेवणार आहोत. 30 दिवसामध्ये बऱ्यापैकी आपण कव्हर करणार आहोत जे मागच्या वेळेस सुटलेले आहे. आणि आता जे आपण बांधणी करतो आहे का याच्यामध्ये अधिकचा कशा पद्धतीनं अनुशेष भरून काढता येईल या पद्धतीनं आपल्या काही प्रशिक्षण सुरू आहे शिक्षकांसाठी. त्यांच्या माध्यमातून काही गावकऱ्यांना मदत घेऊन आपण कसं समोर जाता येईल. काही गावातली शिकलेले मुलं आहे त्यांच्याकडून आपल्याला अधिकचे वर्ग कसे सुरू करता येईल. कारण का आता ही चळवळ आपल्याला करावं लागेल. किमान 1 वर्ष 2 वर्षाचा अनुशेष 6 महिन्यात कसा भरून काढता येईल याचा निश्चितच एक चांगला कार्यक्रम आपण तयार करून ठेवलेला आहे. त्याला यश भेटेल अशी आमची अपेक्षा आहे. जी. बच्चू कडूजी, प्रश्न असा आहे की शाळेची फी मनमानी, त्यानंतर शाळांवर कारवाई करायचं परिपत्रक निघतं मात्र शाळांवर फारशी कारवाई केलेली दिसत नाहीये. फी रेग्युलेशन ॲक्टमध्ये सुधारणा कधी केली जाणार? कारण मागील 2 वर्षापासून हे प्रलंबित आहे. पालक संघटना वारंवार मागणी करतात मात्र त्याकडे सरकार, शिक्षण विभाग दुर्लक्ष करत आहे. नाही, बिलकुल दुर्लक्ष केलं नाही आहे. ही मला वाटते आता शिक्षण शुल्क अधिनियम आपला जो आहे यामध्ये सुद्धा आपण प्रचंड चांगल्या पद्धतीची कारवाई करू शकतो. तुम्हाला माहीत असेल मागं पण मी आपल्याला सांगितलं आपल्या नागपूरच्या 17 शाळा, वर्ध्याच्या 2 शाळा, अकोल्याच्या 3 शाळा याच्यावर आपण ऑडिट केलं. ऑडिट केल्यानंतर किमान नागपूरच्या शाळेवर एकूण 17 शाळेवर 70 कोटीची रिकव्हरी निघाली आणि ह्या सगळ्या शाळा एकत्रित झाल्या आणि कोर्टात गेल्या. कोर्टानं स्थगिती ठेवली आणि अजूनही स्थगिती उठवलीच नाही. आम्ही आमच्याकडून वकील ठेवला, सगळं झालं, पण कोर्ट स्थगिती उचलायला तयारच नाही आहे. मग असं जर चालत असेल तर कायद्याची अंमलबजावणी कसं करायची ते सांगा ना मला. कोर्ट तर असंही म्हणतं का आता तुम्ही अजूनच्या तपासण्या करू नका, त्या शाळेला त्रास होईल किंवा काय होईल असं काहीच करायचं नाही. म्हणजे कारवाई करायला जातो आणि तलवार आम्ही पाहतो कोर्टाची तलवार आडवी येतं. कसं करणार आहे आपण? एक जरी आमच्या 17 शाळेवर 70 कोटीची रिकव्हरी झाली असती तर अख्ख्या आम्ही पाहतो का ज्या शाळा आहे त्याच्यापेक्षा जास्त फी आकारतं. निवड आम्ही पाहतोय का जशी एखादी डाकूगिरी करायची तशा पद्धतीने करतं. त्या शाळा वटणीवर आणल्या असत्या ना आपण.
पण जेव्हा जेव्हा कारवाईसाठी सरकार समोर गेलं, शिक्षण खातं समोर गेलं, मी स्वतः 8-8, 10-10 दिवस तिथे थांबलो नागपूरला राहून. त्या सगळ्या आम्ही चौकशा केल्या, त्याचा लेखाजोखा घेतला, त्याचं ऑडिट केलं, सगळ्या समित्या तयार केल्या आणि आम्ही आता रिकव्हरी करायला जाणार, त्या विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे देणार, असं होणार. तितक्यात कोर्टानं स्थगिती दिली. काय करायचं सांगा. मग हे थांबणार कसं? म्हणजे जसं पालक संघटना म्हणतायत की मग ही मनमानी सुरूच राहणार, आंदोलनं सुरू राहणार, तुम्ही फक्त कारवाईचे आदेश देणार, मात्र कारवाई होणार नाही. आता न्यायाधीशासोबतच बैठक घ्यावं लागेल. न्यायालयीन व्यवस्था आहे. आता काय तुम्ही सांगा. आता तुम्ही आम्हाला सूचना करा, आम्ही तसं जाऊ. जी, कारण फी वाढीचा विषय किंवा एक फीचं जे धोरण आहे तो फक्त ग्रामीण भागातल्या नाही तर इथे शहरातल्या पालकांच्या दृष्टीनं सुद्धा नाही, फी जी शहरातच जास्त आहे. ग्रामीण भागात फार कमी आहे, पण शहरात जास्त आहे. ताई लक्षात घ्या. माझं काय मत आहे का आपण शिक्षण शुल्क अधिनियमामध्ये काय म्हटलं आहे का तुम्ही दर वर्षानं 15% वाढवू शकता, दर 2 वर्षानं. बरोबर. आणि फी आकारताना आपण पालक समिती आहे, त्या पालक समितीच्या विचारात घेतल्याशिवाय फी आकारता येणार नाही. एकूण तुमचं जे काही लागत लागलेली आहे त्याचा खर्च आणि घेतलेली फी यामध्ये सगळी तफावत असता कामा नये. हे सगळं अधिनियमामध्ये आहे. पण त्याच्या दुप्पट चौपट फी आकारल्या जातं आणि त्याच्यावर आपण ऑडिट करतोय. ऑडिट केल्यानंतर वसुलीचं लेटर आपण देतो आणि तेव्हा न्यायालय जर आळवं येत असेल, फी वाढीचा तर प्रश्नच सोडा, पण जी फी आकारल्या जातं ती अधिकची जास्तीची आकारतं. पालकांकडून फी घेणं हा विषयच नाही आहे. शिक्षा त्या शाळेकडेच आमची घेणे बाकी आहे अशी अवस्था आहे. जी, ते शिक्षण शुल्क अधिनियम मार तोडीत काढलेला आहे आणि हा तोडीत काढल्यानंतर त्याच्यावर आपण जेव्हा कारवाई करायला जातो तेव्हा कोर्ट जर आडवं येत असेल तर आम्ही काय करायचा हा मोठा प्रश्न आहे. कोर्टासमोरची हतबलता आपण बोलून दाखवताय. काहीतरी आपण कराल ही खरं तर जनतेला आशा आहे, आम्हाला सुद्धा आशा आहे. यामध्ये क्वालिटी एज्युकेशनचा सुद्धा एक प्रश्न महत्त्वाचा येतो. आपण आता मुंबईमध्ये बघितलं, मुंबईच्या परिसरामध्ये तर बऱ्याचशा BMCच्या संलग्न ज्या शाळा आहेत, महानगरपालिकेच्या शाळा या हायटेक होऊ लागलेल्या आहेत. CBSE ICSEच्या धर्तीवरती या शाळांमध्ये शिक्षण देण्यास सुरुवात झालेली आहे. हे गाव पातळीवरती कधी आणि कसं रुजेल? कारण मुंबईतल्या मुलांना मिळणाऱ्या फॅसिलिटीज या गावागावात कधी पोहोचतील, कशा पोहोचतील? मला वाटतं मी मगाच सांगितलं का निवळ काय म्हणतोय घातल्या पानानं गंगा वाहत नाही, तर त्याला सगळ्यांच्या हातभार लागणं फार गरजेचं आहे. मी आपल्या निमित्तानं लोकांना सुद्धा आवाहन करतोय, पालकांना आवाहन करतोय, विद्यार्थ्यांना आवाहन करतोय, युवकांना आवाहन करतोय का देशाचं वातावरण जरी धर्माच्या दिशेनं जात असेल, भोंगा आणि चालिसाच्या बाजूने जात असेल किंवा औरंगजेबाच्या त्या काय म्हणते ते काय त्यांची समाधी आहे ते प्रश्न इथं येत असेल, तरी महत्त्वाचे प्रश्न आमच्या आरोग्याचे आहे, शेतकऱ्याचे आहे, शिक्षणाचे आहे. म्हणून तरुण मंडळं जसे गणपती मंडळं तयार करतं, दुर्गा मंडळं तयार करतं, भीम मंडळ तयार करतं, अब्दुल कलाम आझादाचं मंडळ तयार करतं, तसं शिक्षण मंडळ गावात तयार होणं, युवकांनी समोर येणं फार गरजेचं आहे. आखरी शिक्षण ही वाघिणीचं दूध आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. गाडगेबाबा त्याच्यासमोर जाऊन सांगितलं का शिक्षणाशिवाय काही होत नाही, त्याच्यासाठी खाचं ताट मोळा, मंगळसूत्र मोळा, पण पोराला शाळेत घाला, त्याला शिक्षणाचा पुरेसा फायदा कसा घेता येईल ते पहा. आणि म्हणून आखरी ही चळवळ आहे. लक्षात घ्या का याच्यात गावकऱ्यांचं मन किती आहे, तरुणांचं मन किती आहे, मीडियाचं तुमचं मन किती आहे, याच्या किती ब्रेकिंग न्यूज आपण करतो, आम्ही नेता मंडळी त्याच्यावर किती लक्ष देतो. विधान परिषदचे प्रश्न जर पाहिले तर ते शिक्षकावर आहे, शिक्षणावर कधीच नसतं, विद्यार्थ्यावर कधी नसतं. एकंदरीत जर आपण सगळा विचार केला तर ही खऱ्या अर्थानं आपल्या ABP माझाच्या माध्यमातून ही चळवळ कशी उभी करता येईल त्याच्यासाठी एखादा अधिक एक नवीन अभियान आम्ही कसं करून पाहतो का ज्या गावच्या ग्रामपंचायतीनं यासाठी मोठा सहभाग घेत असेल. आपण 15 वित्तकामध्ये पैसे ठेवतोय पण तो खर्चच होत नाही, काही ग्रामपंचायत करत नाही. एकंदरीत सगळ्यां मिळून हा विषय मोठा आला पाहिजे. मला वाटतं आपणही पुढाकार घ्यावा, आम्ही पुढाकार घेतोय. कारण निवळ शिक्षण विभागानं किंवा त्या अधिकाऱ्यानं मंत्र्यानं पुढे घेऊन चालणार नाही, तर सगळ्यांचा हातभार लागल्याशिवाय यामध्ये पूर्ण त्याला म्हणता एक नवीन क्रांती घडू शकणार नाही. आम्ही तयार आहोत. मी सुद्धा माझ्या आता अकोला जिल्ह्यात मी पालकमंत्री आहे. मी ते 2 ते 3 कोटी रुपये आता शिक्षण विभागासाठी आम्ही खर्च करण्याचं ठरलं. आम्ही शिक्षकांच्या बैठकी घेतल्या, आता युवकांच्या बैठकी घेतोय. मी सुद्धा शाळेची एक वारी काढणार आहोत. शाळा ते शाळा अशी एक वारी आपण काढतो आहे.
तिथे जे जे युवक शिकलेले युवक आहे जे काही शिकू शकतं त्यांना सुद्धा सहभाग घेऊन एक चांगली चळवळ कशी तयार करता येईल याचा आम्ही प्रयत्न करतोय. कारण आखरी शिक्षण हे समानतेनं भेटलं पाहिजे, सगळ्यांना सारखं भेटलं पाहिजे. आमदाराच्या पोराला वेगळं, मंत्र्याच्या पोराला वेगळं, ज्याच्याजवळ पैसा आहे त्याला वेगळं शिक्षण भेटतं या देशामध्ये आणि ज्याच्याजवळ पैसा नाही त्याला मात्र वेगळं शिक्षण भेटतं. ही एक सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. हा घात आहे, हा लोकशाहीला खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठी पडलेली खिंडार आहे. ते बुजून काढण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आम्ही सुद्धा त्याच्यात पूर्णपणे जितकी त्याच्यात वेळ देता येईल, जेवढा आहुती देता येईल ते देण्याचा आम्ही प्रयत्न करू. जनसामान्यांच्या प्रश्नांना सुद्धा आम्ही या खास कार्यक्रमात स्थान दिलेलं आहे. त्यांचे प्रश्न सुद्धा आम्ही जाणून घेतले आणि या प्रश्नांना आम्ही बच्चू कडू यांच्या समोर मांडणार आहोत. एबीपी माझाच्या अहमदनगरमधल्या प्रेक्षक रोहिणी गावडे यांचा आता पुढचा प्रश्न आहे. हा प्रश्न नेमका आपण बघूया, ज्याचं उत्तर बच्चू कडू देतील. शिक्षण सेवकांना अगदीच कमी मानधनावरती काम करावं लागतंय, मजुरापेक्षाही त्यांचं मानधन कमी असते, तर त्यांचं मानधन वाढवण्याबाबत आपण काही निर्णय घेणार आहात का? नाही, ताईचं म्हणणं अतिशय योग्य आहे का शिक्षण सेवक याला 6,000 ते 7,000 रुपये फक्त 3 वर्ष महिना देतं. आणि मी सुद्धा सभागृहामध्ये आश्वासन दिलं होतं. मधात कोरोनाच्या काळामध्ये आर्थिक एकंदरीत बजेटचं लक्षात घेता त्याला आपण यश प्राप्त होऊ शकलं नाही. पण येत्या 1-2-3 महिन्यामध्ये शिक्षण सेवकाचं मानधन आपण वाढवल्याशिवाय राहणार नाही. आम्ही तो प्रयत्न करतो आहे. शिक्षण विभाग तुमच्या बाजूनं आहे. फक्त वित्त विभागानं या सगळ्या गोष्टी थांबून ठेवल्या होत्या. आम्ही अजितदादाला भेटून, सन्माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून या संदर्भात आपण हा प्रश्न मार्गी लावू. जी, अकोल्यातले एक प्राथमिक शिक्षक आहेत किशोर बळी, त्यांना सुद्धा आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. त्यांचा प्रश्न आपण ऐकूयात. मी अकोला जिल्ह्यातील एक प्राथमिक शिक्षक आहे आणि गेली अनेक वर्ष आम्ही बघतो आहे की अशैक्षणिक कामं कमी करू असं वारंवार शासन म्हणत आहे. परंतु अशैक्षणिक कामं दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद शाळा बंद पडत चाललेल्या आहेत. हे एकूण आजचं वास्तव आहे. तर त्यामुळे यावर आपण विचार करणार आहोत की नाही, किंवा आपण या ग्रामीण भागातल्या किंवा एकूणच सर्वसामान्य विद्यार्थ्याच्या भवितव्याची ग्वाही देऊ शकू असं सकारात्मक चित्र शिक्षण क्षेत्रामध्ये निर्माण होईल अशी अपेक्षा आम्ही करू नये काय? बिलकुल केली पाहिजे. आपण प्राथमिक शिक्षक पण आहे. तुम्ही लक्षात घ्या, जिल्हा परिषदेच्या शाळा का बंद पडत चालला हा संशोधनाचा विषय, हा एक स्वतंत्र विषय आहे. त्याच्यासाठी स्वतंत्र चर्चा होण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये मी म्हणून काय जबाबदार आहे, मंत्री म्हणून, शिक्षक म्हणून त्यांची काय जबाबदारी आहे, विद्यार्थी पालक आणि त्यांची काय जबाबदारी आहे, गावकऱ्यांची काय जबाबदारी आहे, हा सगळा विषय फार महत्त्वाचा आहे. पण निवळ फक्त अशैक्षणिक कामं दिले म्हणून शाळा बंद पडल्या असं आपल्याला म्हणता येणार नाही. आपण अकोल्यामध्ये तो पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न करतो आहे का एकही काम अशैक्षणिक काम आपण एकही शिक्षकांकडे ठेवणार नाही. याच्यासाठी एक आम्ही आराखडा अकोल्याला प्रायोगिक तत्वावर करतो आहे आणि त्याच्यातून मग पूर्ण राज्यासमोर नेण्याचा आपण प्रयत्न करतो. पुढचा प्रश्न बुलढाण्याहून पुंडलिक रहाटे आपल्याला विचारतात. मी पुंडलिक रहाटे, विनाअनुदानित शाळा कृती समितीचा संघटक बोलतो. एक प्रश्न असा आहे की विनाअनुदानित अंशतः अनुदानित शाळेवर काही शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरलेले आहेत, त्यांच्या समायोजनाचा प्रश्न हा लवकरात लवकर मार्गी लागावा असा एक माझा आपल्यासमोर हा एक प्रश्न आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे. विनाअनुदानित ज्या शाळा आहे ना, त्याचा ज्या शाळा बंद पडल्या किंवा अतिरिक्त शिक्षक झाले त्यांना विनाअनुदानित शाळेवरच आपल्याला कसं देता येईल, जिथे रिक्त जागा असेल याची कारवाई आपण लगेच ते बऱ्यापैकी समोर आलेली आहे. काही समितीचा निर्णय त्याच्या संदर्भात आल्याबरोबर हा निर्णय आपण लगेच घेऊ. मला वाटते आम्ही विधान परिषदमध्ये सुद्धा याचं आश्वासन दिलं होतं. आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे का विनाअनुदानित शाळा आहे पण तिथं अतिरिक्त झाला आहे, त्या शाळा बंद झाल्या, त्याचं काय, तर त्याचं विनाअनुदानित शाळेवरच आपल्याला करायचं का अनुदानित शाळेवर करायचं हा थोडासा तांत्रिक मुद्दा होता. परंतु त्याला विनाअनुदानितवरून विनाअनुदानितवरच करावं लागेल. त्यासाठी आता त्यात 10-20% 40% असे काही प्रश्न आहे
त्याच्यामुळे थोडा गुंतागुंतीचा झाला आहे. त्याचा अभ्यास पूर्ण झाल्यावर त्याचा निर्णय आपण घेऊ. खरं तर महाराष्ट्रातून बरेच प्रश्न आले होते, पण त्यातल्या फार निवडक प्रश्नांना आम्ही समाविष्ट करू शकलो याच्यात. आता पुढचा प्रश्न बच्चू कडूजी माझा आहे शिक्षक भरती संदर्भातला. 2012 पासून शिक्षक भरती असेल किंवा चतुर्थ श्रेणी कामगार जे की सुरक्षा रक्षक, शिपाई यांची भरतीच बंद आहे. त्यामुळे परिणाम बऱ्याचदा असा होतो की एक तर राज्यातल्या अनेक शाळांमध्ये शिक्षक कमी आहेत, त्यानंतर बऱ्याचदा बेल वाजवायला सुद्धा शाळेतल्या मुख्याध्यापकाला जावं लागतं. तर या सगळ्या भरत्या नेमक्या कधी सुरू होणार? इतक्या वर्षांपासून त्या बंद आहेत. एक तर शिपाई बंदच केलं आहे शाळेनं, जिल्हा परिषदच्या जे खाजगी शाळेचा पण बंद केलेला आहे. कारण आम्ही फार मांडलो का एक तरी शिपाई असला पाहिजे शाळेत बाकीचे कामं करायसाठी. तर वित्त विभागाकडे आम्ही भांडत आहोत या सगळ्या गोष्टी का आम्हाला एक शिक्षक शिपाई, एका शाळेला एक शिपाई तरी द्या, एक शाळा एक शिपाई असं तरी करा. तर ते आता कंत्राटी पद्धतीनं देण्याचा विचार आहे. त्याच्यातून दिलं तर ते थोडं आपल्याला त्याच्यातून त्या सुविधा निर्माण करता येईल. शिक्षकांची भरती आता लगेच आपण ते ग्रामविकासाचा एकंदरीत तो भाग आहे ते पण लगेच करणार. शिक्षकांच्या भरती पण लगेच होईल. बच्चू कडूजी, खरं तर 30 लाख विद्यार्थी ज्याची प्रतीक्षा करतायत तो म्हणजे 10वी-12वीचा निकाल. तर 10वी-12वीचा निकाल साधारणपणे कधी लागणार? कारण मे एंडला हा निकाल लागत असतो, मात्र यावर्षी थोडासा उशीर होतोय. तर साधारणपणे कधी 10वी आणि 12वीचा निकाल लागणार? कारण CBSE आणि ICSE निकाल लागायला सुद्धा उशीर होणार आहे. तर 11वी प्रवेशासाठी सुद्धा उशीर होईल. म्हणजे 2 प्रश्न आहेत माझे. नाही, उशीर जरी झाला तर आपण सगळं कव्हर करू. आपण पाहतोय 2 वर्षामध्ये आपण सगळ्यात जास्त, मी मागे सांगितलं का कोरोनाच्या काळात काही उणीव नक्की राहिल्या, पण देशाच्या एकंदरीत गुणवत्तेमध्ये महाराष्ट्र अव्वल आहे हे सुद्धा विसरता कामा नये. हा फार महत्त्वाचा विषय. आमच्या शिक्षकांनी डोंगर दुर्गम भागात जाऊन सुद्धा शिक्षण कसं देता येईल खूप प्रयोग शिक्षकांनी स्वतः केले. शिक्षण विभागानं तर केलेच, पण शिक्षकांनी स्वतः प्रयोग हे केले आणि त्याच्यातून आपण अतिशय चांगल्या प्रकारचं आज देशामध्ये आपण गुणवत्तेमध्ये अव्वल येतो. त्याचा अहवाल आम्ही केला नाही, केंद्रीय शिक्षण खात्यानंच केला 2021चा. आपल्याला ते लक्षात येईल, सगळं आम्ही तुम्हाला देतो लागेल तर. पण आता तुम्ही जो प्रश्न विचारला आहे का शिक्षकांच्या भरतीच्या संदर्भातला आणि अधिक एक 10वी आणि 12वीचे निकाल कधी जाहीर मला होणार? वाटते भरतीबाबत आणि 10वी-12वीचे ना निकाल. आपण 10वी आणि 12वीच्या निकालाचं मला वाटतं या 15 दिवसात जरी उशीर झाला तरी आपण बाकीच्या तुलनेमध्ये आम्ही पहिल्याच आपण जाहीर करू. आणि ती व्यवस्था जर उशिरा निकाल लागला तर 11वीच्या प्रवेशाचा विषय असेल, 12वीच्या नंतर परीक्षा निकाल उशिरा लागला तर त्याच्या प्रवेशासंदर्भात सगळा व्यवस्थित त्याचा करण्याचा, जसं मागच्या 2 वर्षात आपण सगळ्यात चांगल्या पद्धतीनं देशामध्ये समोर गेलो त्याच पद्धतीनं करू. 20 जून पर्यंत जाहीर होतील. 15 दिवसात लागेल. 20 जून पर्यंत जाहीर होतील. शक्यता आहे पण मला असं कन्फर्म नाही सांगता येईल, पण होईल असं वाटतं. अच्छा, बच्चू कडूजी, शिक्षण विभागातल्या भरत्या आपण घेऊ, लवकरात लवकर घेतल्या जातील असं आपण म्हणताय. काही डेडलाईन आहे का, काही तारीख आहे का? कारण जी मंडळी याकडे आस लावून बसलीत त्यांना थोडा तरी दिलासा मिळेल, याची काही डेडलाईन सरकारनं ठरवली आहे का? काय झालंय आता हा एका विभागाचा निर्णय नाही, लक्षात घ्या. आपण शिक्षक भरती करताना निवड शिक्षण विभागच पाहतं असं नाही आहे. आखरी या सगळ्या डिपार्टमेंट, ग्रामविकास खातं, मंत्रालय असेल, वित्त आणि नियोजन असेल, या सगळ्यांच्या एकंदरीत सगळ्याचा विचार घेऊन समोर जावं लागतं. आणि मला वाटतं या सत्र सुरू व्हायच्या अगोदर आपण भरती करण्यासाठी समोर येऊ. एक प्रश्न माझा असा होता की विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत, गुणवत्तापूर्ण शिक्षणाबाबत आपण बोलतोय, पण हसत खेळत शिक्षण, आनंददायी शिक्षण सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कुठला ताण येता कामा नये. खूप सारे विद्यार्थी नैराश्यग्रस्त दिसतात, काही टोकाचं पाऊल उचलतात, सतत तणावामध्ये असतात. मुलांना हे आनंददायी शिक्षण कसं दिलं जाईल? म्हणजे दिल्ली सरकारने एक हॅपीनेस कोर्स सुरू केला मुलांसाठी, तसं करिक्युलम सुरू केलाय कोर्स म्हणण्यापेक्षा. त्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार, शालेय विभाग काही विचार करतंय का मुलांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी, आनंदासाठी? नाही, अगदी बरोबर आहे. याच्या अगोदर आपल्या इथं नंदकुमारजी असताना सुद्धा आनंददायी शिक्षण सुरू झालं होतं. राज्यामध्ये पहिल्यांदा तो प्रयोग झाला, त्याला फार प्रतिसाद भेटला नाही. पण त्याच्यामध्ये काही बदल करून आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे का शाळा म्हणजे फक्त 4 भिंतीच्या आतला आवारातले विषय नसला पाहिजे. तो अतिशय चांगल्या आनंदाने आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं सहजरित्या त्याला शिक्षण कसं भेटेल
तर त्याचा अधिक चांगला फायदा त्याच्या शरीरावर आणि मनावर सुद्धा होईल. अशा पद्धतीनं समोर येणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणसुद्धा आहे आणि त्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि राज्याचं अशा पद्धतीनं एक विचार आपण एक चांगल्या पद्धतीचा शैक्षणिक उपक्रम आपण समोर आणणार आहोत. त्याच्यामध्ये आनंददायी शिक्षण भेटणं हा सुद्धा एक भाग आहे. जी बच्चू कडूजी, आता बदलत्या शिक्षण पद्धतीचं सगळं स्वरूप बघता आता डिजिटल शिक्षणाकडे सुद्धा आपण वळत चाललो आहे. हळूहळू काळाप्रमाणे ती एक अपरिहार्यता होत चालली आहे आणि असाच प्रयोग कित्येक वर्ष आधी सुद्धा झाला होता बालचित्रवाणीच्या रूपाने, पण त्यानंतर बालचित्रवाणी बंद करण्यात आलं. तर आता आत्ताच्या डिजिटल शिक्षणाच्या काळात बालचित्रवाणी सारखा एखादा आणखी प्रयोग करण्याचा तुम्ही विचार करत आहात का, किंवा बालचित्रवाणीचं पुनरुज्जीवन आता पुन्हा केलं पाहिजे असं काही तुम्हाला वाटतं का, किंवा तसा काही विचार सुरू आहे? खरं तर तुमची सूचना चांगली आहे. हा विचार नक्कीच केला पाहिजे. ऑफलाईन शिक्षण आणि डिजिटल शिक्षण, ऑनलाईन शिक्षण, आता हे दोन अतिशय महत्त्वाचा विषय झालेला आहे. कारण की आता एकंदरीत जगामध्ये जर आपण विचार केला तर अधिक डिजिटल शिक्षणामध्ये आपण अधिक जास्त भर देत आहोत आणि त्या दोनहीचा एक संगम करून एक चांगल्या पद्धतीनं कुठल्या गोष्टी आपण ऑफलाईन केल्या पाहिजे आणि कुठल्या डिजिटल पद्धतीनं समोर गेलं पाहिजे विद्यार्थ्याच्या, हा विषय फार महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावर आमच्या 2-3 बैठकीसुद्धा झाल्या. येत्या काळामध्ये संयुक्तरित्या एकत्रित बैठक वित्त विभागाने आम्ही सगळं मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री आणि आमचे शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाडसोबत घेऊन त्याचा एक कार्यक्रम आपण देणार आहोत. कारण त्याच्यासाठी खर्च पण खूप आहे. प्रत्येक शाळेला डिजिटल तशा प्रकारची व्यवस्था आपल्याला करावं लागणार आहे. अधिकचं बजेटसुद्धा लागणार आहे. निवड घोषणा करून चालणार नाही, तर ते कृतीत आपण आणलं पाहिजे आणि ते फार गरजेचं आहे. तुम्ही जो विषय काढला हा फार गरजेचा आहे. तर त्यासाठी निश्चितच शिक्षण खातं अग्रेसर राहील. तसा प्रस्तावसुद्धा या एका महिन्यात आपण देऊ. बच्चू कडूजी, अगदी शेवटचा प्रश्न. महाराष्ट्रात भोंगे खूप वाजले गेल्या काही दिवसामध्ये. भोंग्यांमुळे अनेकांचे आवाज वाढले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्याचा उल्लेख आपणही केलात. शाळेत पण वेगवेगळ्या निमित्ताने लाऊडस्पीकर्स लागतात, भोंगे लागतात. शाळेतले भोंगे, शाळेतले लाऊडस्पीकर सुरक्षित राहणार आहे का, त्याच्यावरती टाच येऊ शकते? नाही, मला वाटतं हे राजकीय अपयश आहे. ताई, आपण लक्षात घ्या का 2 वर्षाच्या कोरोनानंतर काय अवस्था होती आमची, का आम्ही हॉस्पिटल समोर जायचं पण बेड नाही म्हणून तिथंच आपण दरवाजावर मरत होते. बेड भेटला तर ऑक्सिजन नाही म्हणून मरत होते आणि औषध नाही म्हणून सुद्धा पेशंट दगावते आपण पाहिले. आई, वडील, बहीण हे सगळे कोणाचा तिथं दुःख त्याला भेटलेलं आहे. अशा वेदना झाल्यानंतर 2 वर्षानंतर भोंग्याचा विषय समोर येणं आणि टी व्हीवर तो भोंगा अधिक वाजणं हे दुःखच आहे. ह्या वेदना आहे आमच्या. माझं असं मत आहे का आम्ही सगळे मिळून कोणत्या ब्रेकिंग झाल्या पाहिजे. हे राजकीय अपयश आहे का 2 वर्षाच्या काळानंतर आमच्या सगळ्या नेत्यांनी आरोग्याकडे लक्ष देणं, हॉस्पिटलकडे तिथं जाणं, त्याच्यासाठी एखादे विरोधी पक्ष नेत्यांनी त्याचे प्रश्न उभे करणं, सत्ताधाऱ्यांनी त्याच्यावर विचार करणं, हे विषय समोर आले पाहिजे. तर मस्जिदीवरचा भोंगा मोठा का मंदिरावरचा मोठा, 40 मनाची का नमाज पाळाचं, हे तर अपयशच आहे राजकीय लोकांचं, मोठं अपयश आहे. आणि म्हणून शाळेतले भोंगे काही फार मोठे, मी तर म्हणतोय, मी स्वतः कबूल केलं की माझ्या निवडणुकीत मी फक्त एकच दिवस भोंगा वाजवणार, फक्त चिन्ह महत्वासाठी. तो कर्कश आवाज 15 दिवस चालतो ना, तो पहिले बंद झाला पाहिजे आणि सगळ्या पक्षानं ते स्वीकारलं पाहिजे. आपण या सगळ्या ह्याच्यामध्ये देश कुठल्या हालतमधून जात आहे, कुठल्या परिस्थितीमधून जात आहे, तुम्ही सांगा. आज या सगळ्याला जर आपल्याला बाजूला ठेवून काही करत असाल तर मोठा उद्रेक होईल ना. शैक्षणिक विषमता या देशाला घातक ठरू शकतं आणि या देशाला खोकला करून टाकू शकतं. एवढं त्याच्यामध्ये परिणाम होऊ शकतं. त्याच्यावर सगळे मिळून, सगळे पक्ष मिळून कसं तरी समोर जाता येईल. प्रत्येक पक्षानं मला वाटतं एका जिल्ह्यात एक शाळा तरी दत्तक घ्यावी, असा विचार समोर यावा. तिथं मोठा भोंगा लावावा, तिथून काय असेल तर आवाज द्यावा. बरोबर आहे. खूप छान संकल्पना तुम्ही मांडताय. अंमलात आणली जाईल, लोक त्याचा स्वीकार करतील अशी आशा आहे. आणि सगळ्याचं मूळ, सगळ्याचा पाया शिक्षण असतो, त्यामुळे आपला विभाग खूप महत्त्वाचा आहे. त्या जबाबदारीची जाणीवसुद्धा तुम्हाला आहे. आज तुम्ही वेळ काढलात, इथे आलात, प्रश्नांची खूप उत्तरं दिलीत, त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. आभारी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.